नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. खडा आलू भात हा एक मसाले भाताचाच वेगळा प्रकार आहे आणि करण्यामध्ये मजा येतेच, खाण्यात जास्त मजा येते. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बटाट्यांना असा चिरा मारायचा आहे आणि मिठाच्या पाण्यात एक 5-7 मिनटं बुडवून ठेवायचे आपल्याला. यामध्ये मीठ घालायचं आणि हे पाण्यात एक 5 ते 7 मिनटं ठेवून देऊ. तोपर्यंत याला लागणारा मसाला आपण तयार करू. थोडा खोबऱ्याचा किस, 1-2 चमचे दही, आलं लसणाची पेस्ट आणि गुरुमौलीचा काळा मसाला. हे सगळं एकत्र करू. चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि तिखट. हा मसाला जो आहे हा सगळा असा या बटाट्यांमध्ये भरायचा आपल्याला. हे असे छान भरल्यानंतर याला एक काम करायचं की चण्याच्या डाळीचं पीठ असतं ना, त्यामध्ये ड्राय पिठात हे बुडवायचं आणि डीप फ्राय करायचं मंद आचेवर. चण्याच्या डाळीचं पीठ त्यामध्ये याला असं घोळून घ्यायचं, म्हणजे हे मसाला जो आपण या आतमध्ये घातला आहे तो निघणार नाही. याला पण छान मंद आचेवर तळायचं आहे. बटाटे आपले तळून झाले आणि आता भाताची तयारी. आणि त्यासाठी भांड्यामध्ये तेल, जिरं, लसूणीची पेस्ट आणि लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालू आपण बारीक चिरलेला कांदा. आता हा भात तयार करताना आपल्याला दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही. आपण घालणार माऊलीचा गोडा मसाला, ज्यामध्ये एकदा मला वाटतं आपण भात तयार केला. अप्रतिम असा हा गोडा मसाला आहे. बाकी काही तुम्हाला तमालपत्र घालायची गरज नाही, धने पावडर नको, जिरे पावडर नको, काही नको. आल्याची पेस्ट, तिखट, हळद आणि माऊलीचा गोडा मसाला. साधारणतः मी 1-2 वाट्या भात घेतला तर 2 चमचे गोडा मसाला. आणि जेवढे तांदूळ घेतले त्याच्या जवळपास 1.5 पट पाणी आपण घेतो आहे. चवीनुसार मीठ, दही घोटून घेतलं म्हणजे छान त्याला एक पोत मिळते भाताला आपल्या. साखर चवीनुसार. आणि आता पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ घालूयात. ज्यावेळी आपण भातात मीठ घालतो तर कित्येक वेळात ते अळणी होतं, कमी पडतं. त्याचं कारण असं की भात जो असतो तांदूळ तो तिप्पट होतो. आणि हा अंदाज व्यवस्थित यावा यासाठी जेव्हा आपण पाण्यात सगळे मसाले घालतो, मीठ घालतो, साखर घालतो, दही घालतो, तेव्हा हे पाणी एकदा टेस्ट करून घ्यायचं. असं एकदम परफेक्ट. आणि आता यामध्ये हा भिजवलेला तांदूळ, जवळपास अर्धा तास आधी या तांदूळाला भिजवलं होतं आपण. आणि हे तळलेले बटाटे, इतकं उत्कृष्ट असं हे लागतं सगळं शिजल्यानंतर की क्या बात आहे. थोडी कोथिंबीर आत्ता घालतो. आता एकदा छान उकळी आली तांदूळाला की गॅस एकदम कमी करायचा आणि त्याच्यावर हे झाकण ठेवायचं. आता या भाताबरोबर खायला काय, नाही का, हा प्रश्न असेल तर आपण नेहमी कढी करतो, मठ्ठा करतो. पण आज याबरोबर मी काय करणार आहे की दही असतं ना, दही, तर दही, टोमॅटो, कांदा याची कोशिंबीर करणं सोपा प्रकार आहे.
टोमॅटो चिरून घेऊ. यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, खूप छान लागते ही कोशिंबीर. मी लहानपणापासून आमची आई बनवायची. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, चवीनुसार मीठ. ही खरं तर अशी पण छान लागते, पण दह्याबरोबर अजून मजा येते. चला भात पाहू आपला. ही छान पितळेची सांडशी मला खूप आवडते, माझ्या आईच्या वेळेसची आहे. भातही आपला छान झाला आहे व्यवस्थित पूर्ण. बटाटे पण शिजले आहेत. आता बटाटा हा एक काढायचा, आपण तळले आहेत त्याच्यामुळे हा शिजायला जास्त वेळ नसेल लागला. आपण सर्व करू. क्या बात है. हां, आता हा बटाटा शिजला की नाही हा प्रश्न असेल की नाही, तो मी सॉल्व करतो. हा छान बटाटा शिजला, त्याच्यामधला हा मसाला, त्यावर ही छान कोशिंबीर. आणि हा घास घेण्याआधी मी तुमचा निरोप घेतो. खूप अप्रतिम असा हा आलू भात झाला आहे. म्हणजे आमच्या इथे बटाट्याला आलू म्हणतात विदर्भात, आणि आलू भात, आलू वांगे, आलू गोबी असं असतं. नक्की करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे म्हणण्याची गरज नाही आहे. आणि भात आवडला बघा, माझी आठवण येते का?